तर म्हणून माझं एकच मत आहे की सत्ता ही काँग्रेसची यायला पाहिजे. बर कारण त्यांचं थेट पाईपलाईनचा कन्सेप्ट आहे, हां ते पण चांगलं आहे. प्लस आय टी पार्क व्हायला आहे, बर ते एक अतिउत्तम आहे. कारण आय टी पार्क नसल्यामुळे पोरं पुण्याला बेंगलोरला जायचे, बर पण आता कोल्हापूरमध्ये झाल्यामुळे सगळ्यांना रोजगार वगैरे मिळून आपण प्रगत होऊ शकतोय कोल्हापूर. आणि मेन म्हणजे कन्सेप्ट आता पिंक बसेस चालू करायलाच आहे. ते महिलांना मोफत प्रवेश आहे, त्यामध्ये बसेस फ्री आहेत बसेस महिलांना. फ्री आहेत. त्यामुळे ते एक भारी कन्सेप्ट आहे. त्यामुळे महिलांना त्याचा भरपूर लाभ होणार आणि कोल्हापूर भरपूर प्रगत होईल असं वाटते. असं मला तर वाटतंय. आणि काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे, कारण बंटी पाटलांमुळं. तर मला सांग मित्रा की तू आता सांगितलंस की हे सगळे आश्वासन आहे ते चांगले आहेत, मग ती मान्यच करूया आपण. पण बंटी पाटील सत्तेत आल्यावरती पूर्ण करणार का? बंटी पाटील सत्तेत आल्यानंतर पूर्ण करणारच, कारण ते आता एकटेच पडल्यात. महायुती वर्सेस बंटी पाटील एकटेच लढणार म्हटल्यावर अच्छा, मग तुला असं वाटतंय की बंटी पाटील एकटे लढत आहेत सध्या? सध्या बंटी पाटील एकटेच आहेत. फक्त काँग्रेस पक्षामुळे नाही, तर फक्त बंटी पाटलांमुळे काँग्रेस पक्ष कोल्हापुरात आहे. असं तुझं थेट मत आहे? हो, थेट मत आहे.